नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती RT संदर्भात व्हिडिओज येत राहतात. तर मित्रांनो, फायनली RT प्रतीक्षेमधील विद्यार्थ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे. आपण जेव्हा Google Chromeमध्ये RTE एवढे टाकून सर्च करतो, त्यानंतर पहिली वेबसाईट आपल्यासमोर येते. इथे आल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला होमपेज बघायला मिळतं. तर आता वेटिंग लिस्टची यादी जी आहे, दुसरी फेरी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ती पाहण्यासाठी तुम्हाला RTच्या ऑफिशियल साईटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला खाली स्क्रॉल करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकताय मूळ निवड यादी. या ठिकाणी तुम्हाला मूळ निवड यादीवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर आता दुसरा एक ऑप्शन जो आहे सिलेक्शन लिस्ट नंबर या ठिकाणी ओपन झालेला तुम्हाला बघायला मिळेल. इथे तुम्हाला अकॅडमिक इयर 2024-25 हे सिलेक्ट राहू द्यायचं आहे. डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेला आहे तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सिलेक्शन लिस्ट नंबर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट लॉटरी राऊंड या ठिकाणी एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय सिलेक्शन लिस्ट 2 जी आहे ती इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला सिलेक्शन लिस्ट 2 यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथे एक छोटा गो नावाचं एक बटन आहे, त्यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. थोडं प्रोसेसिंग होईल, पेज लोडिंगला जाईल आणि तुमच्यासमोर जी दुसरी यादी आहे ती अशा प्रकारे ओपन झालेली दिसेल. यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन नंबर पाहू शकताय. त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव आहे, मीडियम दाखवलेलं आहे, कोणतं मीडियम आहे, स्टँडर्ड दाखवलेलं आहे, डेट ऑफ बर्थ दाखवलेली आहे, UDIC कोड दाखवलेला आहे, शाळेचं नाव दाखवलेलं आहे. तर इथे जे सर्चचा ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि फाइंड करायचं आहे की तुमचं या यादीमध्ये नाव दिसत आहे का. आणि जर यादीमध्ये तुमचं नाव असेल तर पुढील प्रवेश प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला दिलेल्या टायमामध्ये संपूर्ण प्रवेश प्रक्रिया जी आहे ती करून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे. ही अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.